हा पुरंदर ओ भाई साहब विचारलं की ना कुठून आहे दादा कुठं चाललाय खतरनाक बार चाललेत गाईज खतरनाक फायरिंग चालले भाई सो हे गाईज वेलकम बॅक टू द माय न्यू ब्लॉग अँड न्यू एपिसोड. तर तुम्ही मानताना एवढं हे बघा गेअर वगैरे घालून कुठं चाललाय तर आत्ता चाललेलं आपण पुरंदर किल्ल्यावरती आणि जी की भरपूर सारे पब्लिक असतात आणि तिथून मानाची ज्योत घेऊन येतात सर्व लोक वेगवेगळ्या गावातून. तसंच काही आपल्या गावातून पण काही लोक जाणार आहेत ज्योत आणण्यासाठी. सो त्यांच्यावरच आपण पण येणार आहे आणि बुलेट घेऊन चाललेलो आहे पाहू शकता आणि कॅमेरा वगैरे सेटअप घेतलेला आहे सगळा. तर चला निघूया आता लवकरच आणि गाडीचे बिलकुल पण आपण बार वगैरे तसलं काही काढणार नाही कारण की जर बार वेर काढायला गेलो ना इंजिन कामाला येतं आणि बिनमोकर कोणी सांगितले चांगले लक्ष्मीचं वाट लावायची. तर हे पाहू शकता अशी गाडी अशी नवीन चमचमीत आहे. तर चला निघूया आता गावात बघूया की आपले गाववाले थांबलेत करायला आहेत आपल्याला पुढं जायचं. मित्रांनो फायनली आपण ना घरातून तर निघालेलो आहे आणि आता जर गावात थांबता आलं तर थांबू नाही तर मग आपली राईड कंटिन्यू करून डायरेक्ट घाटावरती जाऊया. ॲक्च्युअल आपण ना घाटावरती आलोय वाघापूर चौकात आलतं पण अजून काय गर्दी पण नाही काहीच नाही आणि तिथं आपल्याला ना आधार कार्ड शिवाय आत सोडत नाहीये. आता जरा जस्ट कॉल आलता की आधार कार्ड लागतं. आता फोनमध्ये तर आहे आधार कार्ड त्यात काय विषय नाही. आता बघूया पुढं कसं होतंय कारण की अजून तर काय कोणी गेलेलं पण दिसेना. सगळे एक आत्ता कोण गेलं काय माहिती बुलेटचा बार काढला. आता पुढं बघूयात की पुढे किती जण आहे आणि काय जल्लोष चाललेला आहे ते सगळं काय तुम्हाला ह्या ब्लॉग मध्ये दिसून जाईल. खतरनाक बार चाललेत गाईज. लय बेकार फायरिंग चालले आणि आपण ना आता त्या फायरिंग मध्ये न घुसता डायरेक्ट आपण ना आता पूर्ण सिटी रोडने चाललेलो आहे म्हणजे काही इथं टेन्शन नको आणि पुढून बहुतेक ना भरपूर एकत्र येतील. सिटीचा रोड बेस्ट राहील आपल्यासाठी कारण की भाई त्यांच्यात कुठं उगाच बुलेटचं वाटोळं करून घ्यायचं आपल्या. त्यामुळे हेच बेस्ट आहे आणि आत्ता आपण सासवडमध्ये इथून फक्त आपल्याला 14 किलोमीटर अंतर राहिलेलं आहे आणि ते तर आपण असं अर्ध्या तासात आरामात पोहोचल. लय पण आपल्याला घाई पण नाही की जोरात जायचंय. तर आपण तिथं भरपूर असं तुम्हाला ना तिथं दाखवेन की कशी कॉम्पिटिशन चालते ते पण दाखवेन तुम्हाला कारण की आपल्या बुलेटची कॉम्पिटिशन लावायची पण नाही. कोणी सांगितलं इंजिन खराब करायला आपण दुसऱ्यातच आनंद घेऊ ना. इथं बघितलं आपण की ना भरपूर असे ना पोलिसांची फौज होते आणि गेट वगैरे आणलेले आहेत की लावण्यासाठी आणि भरपूर अशी मोठी फौज आहे की ना इथं ना बहुतेक रॅली वगैरे तसलं काय होणार नाहीये आणि पोलीस लगेच कारवाई करणार 100% कारण की भरपूर असं ना टेम्पोतनं ना पब्लिक उतरलं म्हणजे पोलीस लोक भरपूर उतरले. माहीत नाही की आता ना बाकीच्या गाड्या येता येईल का नाही कारण की बुलेट तर आलेली आहे त्यात काय विषय नाही. बट आता आपण जाऊया फक्त 10 किलोमीटर अंतर राहिलेलं आहे पुरंदरवर आणि दरवर्षी सारखं नाही तर ना अजिबात काय हे नाही आहे. बुलेट तर एकच दिसली तेवढी परत काय दिसाना पण एक पण गाडी दुसऱ्या काय कळा ना कुठं पुढं तर असतील बहुतेक नाही तर मागून तर अजून तर पब्लिक येतच. काय कळेल आता पुढं कसं होतंय आणि रॅली कॉम्पिटिशन चालते का नाही कारण की पोलीस फौज तर भरपूर अशी आलेली आहे.
आपण नारायणपूरमध्ये पण पोचलोय, पण ना इथं एकदम 1% पण गर्दी नाहीये. काय कळना. आणि डोंगर तर बघा, डोंगर तर पूर्ण मोकळाच दिसतोय. जिथे तिथं गाडी आले ना आले, गाड्या तर काहीच दिसना. या वर्षी झाले काय, दर 2 वर्ष आधी ना एवढी बेकार गर्दी असायची ना, आता तर कोणच नाही इथं. तर 12 वाजले असतील बहुतेक, कारण की 12 नंतर पण भरपूर अशी गर्दी व्हायला सुरुवात होते. आणि अजून बहुतेक 12 तरी वाजले असतील किंवा नाही पण वाजले, कारण की आपण आता जस्ट नारायणपूरमध्ये आहे. आणि काही किलोमीटरच्या अंतरावर लगेच पुरंदर किल्ल्यावर वळण आहे. आणि थोड्याफार दिसायला लागल्यात बरं का गाड्या, पण पहिल्यासारखी इथं काहीच मजा नाही, एन्जॉयमेंट नाही, काहीच नाही. इथे तरी ना थोडंफार पब्लिक दिसायला लागले, आणि पोलिस तर भरपूरच आहे. हा, पुरंदर. ओ भाई साहब, त्या पोलीस काकांनी विचारलं की ना, कुठून आहे दादा, कुठं चाललाय. म्हणलं पुरंदरला. म्हणलं ना, माझ्या ना थोड्या वेळासाठी ना बडधडच होत होतं की बुलेट थांबवतेत का नाही काय माहित नाही. पण पुढची नंबर प्लेट बघितली तर काय नाही बोलले. पण म्हणलं आता ना बुलेट पकडतेतच, नाही तर लय मोठा लफडा झाला असता. वाचलं भाई, लय भारी वाचलं. ऐसा ही बच जाता हो, कुछ नाही. तिथं 10 ते 15 पोलिस होते. माझ्या अंगावालता काटा आयला, म्हणलं पकडलं तर काय खरं नाही. आणि ते पोलीस काय करणार, सायलेन्सरकडे बघत होते. पण त्यांना पण माहिती आहे बारवेर काय नाही काढणार, कारण की ना समोर पाहण्यावरूनच लगेच कळतं की पुढचा पोरग कसलं आहे का काय नाही. बघा झालं जल्लोष सुरू. हो, आता कुठं ना एवढं भारी वाटायला लागले. तिथं तर बाई धडधडच करत होतं, म्हणलं आता पकडतात. पण वाचलो, नशिबाने वाचवलं. पुढे बघा मावळे, आपले मावळे कसे आहेत, झेंडा वगैरे घेऊन. बाई पुण्य करा रे, मला असा रोड देऊन भारी वाटतं. सो तुमचा भाऊ पोचलेला आहे पुरंदरच्या घाटामध्ये, आणि पाहू शकता बुलेट आता जरा ना थोडी रेस्ट करण्यासाठी थांबलेलो आहे आपण, कारण की वरती भरपूर काय आपल्याला भरपूर वेळ थांबायचं आहे. सो म्हणलं ना आता थोडं इथं रेस्ट करू आणि वरती जाऊया. ॲक्च्युअल गाईज आपण इथं तर पोचलेलो आहे, बट विषय झाला आहे की आबूकडनं आधार कार्ड नाही. बहुतेक ना एक आधार कार्डवर सोडत असतील. माझं तर आहे, फोटो आहे, बट कॅमेराला ना अलाउड नाही आहे बहुतेक आतमध्ये. तर बघूयात आता काहीतरी करून आपल्याला कॅमेरा आतमध्ये घेऊन जायचं आहे. बघू कसा नेता येते. तर चला जाऊया. आणि लाईन तर बघा किती मोठी आहे. तर फायनली आपण आतमध्ये आलेलो आहे, आणि कॅमेरा वगैरे तर आणलेला आहे. वरतीच गेल्यावरच काढू, कारण की इथं पण मिलिटरीची आर्मी लोक आहेत तिथं. पण चला वर गेल्यावरच कॅमेरा शूट करू. आता आपण मोबाईलमध्ये शूट करतोय. राजनीती पुरंदर, पुरंदर, क्षत्रिय कुलावतांत, सिंहासनाधीश्वर, महाराजाधिराज, योगीराज, श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी, जय शिवाजी, जय भवानी. हर हर महादेव, हर हर महादेव.
अशी तर बघितलं ना तुम्ही तर काहीच गर्दी नव्हतं आता काही व्यापार गर्दीला आहे. कसला बार काढतो. बार काढतो सगळे असे भागतात की जसं काय मीच बाहेर काढतोय बाई. माझ्या मागे बुलेट आहे ती त्यांना दिसनाच.
कसला खतरनाक जल्लोष चाललेला, एवढ्या भयंकर 5 ते 6-7 बुलेट असणार आहेत. एवढा जोरदार आवाज, निसता खुंकार आवाज, अजून पण आवाज घुमतोय, लय बेकार. वन टाइम सगळे 6-7 बुलेट वाजत होत्या आणि एकाच्या पण गाडीला नंबर प्लेट नव्हती. एवढी तयारीत आलती, आक्यांच्या टाक्या बहुतेक फुलच करून आलती. एवढा जोरदार आवाज यायचा ना, लिटरली खतरनाक आवाज. असं कांत नुसतं बैर झालं ग झालं, तेवढं बेकार वाजत होतं. आता ना आपण घाटावर आलेलो आहे, शिंदवण्याच्या घाटावर, जवळच अंतर आहे. झोप पण आल्या.